खरात एक कारनामे अनेक, अगदी तसंच खरात एक आणि त्याच्यावर वरदहस्त असलेले नेते अनेक. म्हणजे बघा, जेव्हा अशोक खरातचं प्रकरण समोर आलं होतं त्यावेळी खरातचे फोटो रुपाली चाकणकर असतील किंवा मग राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील आणि अमित शहा अशा कित्येक बड्या नेत्यांसोबत खरातचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते. खरातमुळे काही नेते मंडळी सुद्धा गोत्यात आले. बरं, त्यातच आता खरात प्रकरणात आणखी एका महिला नेत्याचं नाव जोडलं गेलंय आणि त्या महिला नेत्या आहेत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे. आता नीलम गोऱ्हे यांच्यावर खरात प्रकरणामध्ये म्हणजेच बंधू अशोक खरात प्रकरणात कुणी आरोप केलेत, ते आरोप नक्की काय केले गेलेत आणि त्यावर नीलम गोऱ्हे नेमक्या काय म्हणाल्या आहेत हेच या व्हिडिओमध्ये पाहायचंय. नमस्कार. सर्वात आधी नीलम गोऱ्हे यांच्यावर अशोक खरात प्रकरणाबाबत काय आरोप केलेत आणि ते कुणी केलेत ते बघू. खरात प्रकरण समोर आल्यानंतर त्या प्रकरणाला समोर आणण्यासाठी आम्हीच आधी प्रयत्न केला होता असं म्हणणारे त्यावेळी अनेक जण समोर आले होते आणि त्यातल्याच एक होत्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई. खरं तर खरात प्रकरणाआधी सुद्धा तृप्ती देसाई या महिलांसाठीच्या हक्क आणि आंदोलनांमधून नेहमी चर्चेत असायच्या. यावेळी सुद्धा त्या खरात प्रकरणावर सातत्यानं काही ना काही प्रतिक्रिया देऊन माध्यमांमध्ये चर्चेत होत्या. पण देसाईंची चर्चा तेव्हाच जास्त वाढली जेव्हा त्यांनी खरात प्रकरणामध्ये शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांचं नाव घेतलं आणि त्यांच्यावर गंभीर आरोप केले. तृप्ती देसाई यांनी खरात प्रकरणाला नीलम गोऱ्हेंचा संबंध कसा जोडला बघा. देसाईंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नीलम गोऱ्हेंवर आरोप केले की नीलम गोऱ्हे गेली 5 ते 6 वर्ष अशोक खरात याच्याकडे जात होत्या. त्यांना विधान परिषदेमध्ये आमदारकी हवी होती. इतर वेळी सुद्धा नीलम गोऱ्हे अनेक गोष्टींवर बोलतात. आता मात्र अशोक खरातवर त्या का बोलल्या नाहीयेत? याचं कारण नीलम गोऱ्हे यांचे अशोक खरात सोबत चांगले संबंध होते. खरात पाथर्डी येथील पैसा हॉटेलमध्ये गोऱ्हेंना भेटायला सुद्धा जात होता. तो तिथं त्यांना भेटायला आला होता का? तसेच नाशिक मधील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये सुद्धा नीलम गोऱ्हे आणि खरात यांची भेट झालेली होती. आमदारकी आणि मंत्रीपदासाठी अनेक वेळा गोऱ्हे खरातला भेटल्या होत्या. मग आता खरात आणि नीलम गोऱ्हे यांच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार आहेत का, असे सवाल उपस्थित करत तृप्ती देसाईंनी खरात प्रकरणामध्ये नीलम गोऱ्हेंचं नाव जोडलं. आता देसाईंनी केलेले आरोप खरे की खोटे याबाबत एसआयटीची चौकशी सुरू आहेच. पण देसाईंनी गोऱ्हेंवर एवढे आरोप केल्यानंतर नीलम गोऱ्हे शांत थोडीच बसणार आहेत. अखेर देसाईंच्या सगळ्या आरोपांना नीलम गोऱ्हेंनी प्रत्युत्तर दिलंय. नीलम गोऱ्हे असं म्हणाल्या की गेल्या 4 दशकांपासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहे. माझी संपूर्ण कारकीर्द एका स्फटिकाप्रमाणे स्वच्छ आणि पारदर्शी राहिली. कोणत्याही ढोंगी किंवा गुरुचा अवतार म्हणवणाऱ्या बुवांना भेटायचं नाही, त्यांच्या दर्शनाला जायचं नाही, हे संस्कार माझ्यावर झालेले आणि ते संस्कार मी आजही पाळते. मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते. राजकीय पद किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्याही तांत्रिक गुरुची किंवा बुवाबाजीची गरज मला भासलेली नाही. यापुढे गोऱ्हेंनी थेट विषयाला हात घातला. गोऱ्हे काय म्हणाल्या पहा. यापुढे नीलम गोऱ्हे म्हणाल्या की नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला 6 ते 7 वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि निसंदिग्धपणे इन्कार करते. अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या पूर्णपणे कपोकल्पित आहेत आणि माझी सामाजिक व राजकीय कृतिशीलता, विधान परिषदेचे उपसभापती पद आणि मंत्री दर्जा, माझे निरोपाचे भाषण यामुळे काही मोजक्या व्यक्तींमध्ये द्वेष निर्माण झालाय. अधिवेशन काळातील माझं संसदीय कार्य असेल किंवा सातारा एसटीचं निलंबन, यावेळी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी यामुळे सुद्धा माझी जी काही प्रशंसा केली गेली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून, ती काही हितशत्रूंना सहन झालेली नाही आणि त्यामुळेच माझ्यावर असे आरोप केले जातात. हे सगळे आरोप बिनबुडाचे. आता बघा, नीलम गोऱ्हे यांनी इथं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांचे हितशत्रू ठाकरेंना म्हणलंय. याचाच अर्थ गोऱ्हेंनी अप्रत्यक्षपणे सांगितलं की तृप्ती देसाई यांना मुद्दाम कुणीतरी माझ्या विरोधात बोलण्याची चावी दिलेली आहे. आता जर दोन्ही बाजूंनी विचार केला म्हणजे खरंच खरात प्रकरणावर नीलम गोऱ्हे बोलू शकत होत्या, मात्र तरी सुद्धा त्यांनी कधीच एक चकार शब्द सुद्धा काढला नाही. असा विचार जर सर्वसामान्यांनी केला तर नक्कीच यावेळी असं वाटू शकतं
की नीलम गोऱ्हेंचा खरातशी संबंध असेल. पण बघा, निष्पक्षपणे दुसऱ्या बाजूने विचार केला म्हणजे या प्रकरणाची SIT चौकशी आधीच सुरू केलेली होती. अशा वेळी पीठासीन अधिकारी म्हणून नीलम गोऱ्हेंनी खरात प्रकरणावर काहीही भाष्य करणं हे संसदीय नियमांनुसार चौकशीत हस्तक्षेप ठरलं असतं आणि त्यामुळे कदाचित नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणावर काही विधान करणं टाळलं असेल. शेवटी गोऱ्हे या अनुभवी आणि ज्येष्ठ राजकारणी आहेत. त्यांना कुठे काय आणि कसं बोलायचं ते चांगलंच माहितीये. हा असा विचार जर आता आपण केला म्हणजेच हा जर आपण सकारात्मक दुसरा विचार केला तर नीलम गोऱ्हेंचा खरात प्रकरणाशी काही संबंध असेल असं वाटत नाही. पण बघा, आपल्या वाटण्या न वाटण्यावर काहीही अवलंबून नाही. शेवटी नीलम गोऱ्हे खऱ्या आहेत की तृप्ती देसाई यांचं म्हणणं खोटं आहे ते पोलीस तपासात समजेल. पण तुम्हाला काय वाटतं, खरात प्रकरणामध्ये खरंच नीलम गोऱ्हे यांचा काही संबंध असेल का? आणि जर असेल तर तो कशा प्रकारे असेल? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणखी एक समोर आलेली माहिती म्हणजे खरात प्रकरणामध्ये आता जवळपास 40 ते 45 नेते हे खरात सोबत दैनंदिन संपर्कात असल्याचं पोलीस तपासामध्ये उघडकीस आलं. त्यामुळे आता हे नेते नक्की कुठले आणि कुठल्या कारणासाठी ते खरात सोबत संपर्कामध्ये होते हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला हा सगळा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.